श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वेच्या आतापर्यंतच्या प्रवासात वंदे भारत ट्रेनने मोलाचं योगदान दिलं आहे. वेगवान प्रवास आणि अत्याधुनिक सुविधा देणारी संपूर्ण भारतीय बनावटीची गाडी ही वंदे भारत ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत. वंदे भारत ट्रेनच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान आज जोडलं गेलं आहे, ते वंदे भारत शयनयान गाडीच्या रूपानं. देशातल्या पहिल्या वंदे भारत शयनयान गाडीला आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान ही गाडी धावणार आहे. श्रोतेहो, ही शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा देणार आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर होणार आहे. एकूण 823 प्रवाशांची क्षमता असलेल्या या रेल्वेत 16 आधुनिक कोच आहेत. ही गाडी 180 किलोमीटर प्रति तास वेगात धावणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार वंदे भारत स्लीपर कोच गाडीची माहिती देताना म्हणाले की या ट्रेनमध्ये भरपूर सुविधा आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये केवळ महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं आरक्षण वगळता अन्य कोणतंही व्हीआयपी आरक्षण नाही. वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनचं कौतुक केलं. आज से भारत में वंदे भारत स्लीपर ट्रेनों की शुरुआत हो रही है. ये नई वंदे भारत स्लीपर ट्रेन देशवासियों के लंबे सफर को और आरामदायक बनाएगी, शानदार बनाएगी, यादगार बनाएगी. विकसित भारत की ट्रेनों ये कैसी होनी चाहिए, इस वंदे भारत स्लीपर ट्रेन में आप साफ साफ नजर आता है. थोड़ी देर पहले मालदा स्टेशन पर मैं कुछ यात्रियों से बातचीत कर रहा था. हर कोई कह रहा था कि इस ट्रेन में बैठकर एक उन्हें अद्भुत आनंद हुआ. कभी हम तस्वीरों में, वीडियो में विदेशों की ट्रेनों को देखकर कहा करते थे कि काश ऐसी ट्रेनें भारत में होती. आज हम उसी सपने को हकीकत में बदलते हुए देख रहे हैं. और मैं देख रहा हूं पिछले दिनों विदेशी लोग भारत की मेट्रो की, भारत की ट्रेनों के वीडियो बनाकर दुनिया को बताते हैं कि भारत में रेलवे में किस प्रकार से क्रांति आ रही है. ये वंदे भारत ट्रेन मेड इन इंडिया है. इसे बनाने में हम भारतीयों का पसीना लगा है. देश की ये पहली वंदे भारत स्लीपर ट्रेन मां काली की धरती को, मां कामाख्या की भूमि इसको जोड़ रही है. आने वाले समय में पूरे देश में इस आधुनिक ट्रेन का विस्तार होगा. मैं बंगाल को, असम को, पूरे देश को इस आधुनिक स्लीपर ट्रेन के लिए बहुत बहुत बधाई देता हूं. साथियों, आज भारतीय रेल कायाकल्प के दौर से गुजर रही है. रेलवे का बिजलीकरण हो रहा है, रेलवे स्टेशन आधुनिक हो रहे हैं. आज पश्चिम बंगाल सहित देश में 150 से अधिक वंदे भारत ट्रेनें चल रही है. श्रोतेहो, वंदे भारत गाडीने केवळ भारतीयांचा प्रवास सुखकर केला नाही, तर हजारो हातांना कामही दिलं. या गाडीचे आकर्षक डबे हा केवळ भारतीयांच्याच नाही, तर परदेशी नागरिकांच्या देखील आकर्षणाचा विषय ठरला. म्हणूनच या गाडीच्या डब्यांना परदेशातही मागणी आहे. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. साथियों, आज भारतीय रेल आधुनिक होने के साथ साथ आत्मनिर्भर भी हो रही है. भारत के रेल इंजन, भारत के रेल के डिब्बे, भारत के मेट्रो कोच, ये सब भारत की टेक्नोलॉजी की पहचान बन रहे हैं. आज हम अमेरिका और यूरोप से ज्यादा लोकोमोटिव्स बना रहे हैं. दुनिया के कई देशों को
पैसेंजर ट्रेन्स और मेट्रो ट्रेन्स के कोच का एक्सपोर्ट करते हैं और इन सब के कारण हमारी इकोनॉमी को बहुत लाभ मिलता है, हमारे नौजवानों को रोजगार मिलता है। साथियों, भारत को जोड़ना हमारी प्राथमिकता है, दूरियों को कम करना यह हमारा मिशन है। श्रोते हो, भारतात गेली अनेक दशकं रेल्वे वाहतूक कार्यरत असली तरी देशात एकही द्रुतगती रेल्वे नव्हती. सुमारे 99 मैल प्रति तास इतक्या कमाल वेगानं धावणारी गतिमान एक्सप्रेस ही देशातली सर्वात जलद रेल्वेगाडी होती. 2017 साली रेल्वेनं ट्रेन 18 नावाचा प्रकल्प हाती घेतला, ज्या अंतर्गत 2018 सालापर्यंत विजेवर धावणारी संपूर्ण भारतीय बनावटीची रेल्वेगाडी विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. ऑक्टोबर 2018 मध्ये या गाडीची पहिली चाचणी यशस्वी झाली. 27 जानेवारी 2019 रोजी ट्रेन 18चं नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असं करण्यात आलं. 15 फेब्रुवारी 2019ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या प्रवासी सेवेला हिरवा झेंडा दाखवला होता. तेव्हापासून सुरू झालेला या गाडीचा प्रवास आज शयनयान गाडीपर्यंत येऊन पोहोचला आहे. श्रोते हो, वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनंही विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्याविषयी तसंच महाराष्ट्रात कोणकोणत्या वंदे भारत ट्रेन कोणत्या मार्गांवरून धावतात त्याची माहिती देत आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील धनराज नीला. वंदे भारत ही भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन आहे, ज्याच्यामध्ये वेग, सुरक्षा आणि प्रवाशांची सोय या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये कवच या मॉडर्न सेफ्टी सिस्टीमच्या दृष्टिकोनातून देखील काळजी घेण्यात आलेली आहे. सोबतच याच्यामध्ये एनर्जी इफिशियंट टेक्नॉलॉजीज वापरण्यात आलेल्या आहेत, ज्यामधून आपल्याकडे प्रवाशांसाठीच्या ज्या प्रीमियम सुविधा आहेत त्या देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विविध वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये मुंबईवरून जालन्यासाठी जी आता नांदेडपर्यंत वाढवण्यात आलेली आहे, यासोबतच मुंबईवरून सोलापूर, मुंबईवरून मडगाव आणि साईनगर शिर्डी या स्थानकांसाठी वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. याशिवाय नागपूरवरून सिकंदराबादसाठी, पुण्यासाठी आणि इंदोरसाठी अशा वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. या सर्व ट्रेनच्या माध्यमातून आपण प्रवाशांना अधिकच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. या सर्व ट्रेनला प्रवाशांचा अत्यंत चांगला असा रिस्पॉन्स मिळतो आहे, ज्या माध्यमातून आपण प्रवाशांना भविष्यामध्ये आणखीन वंदे भारत ट्रेन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सध्या महाराष्ट्रातून एक अमृत भारत ट्रेन चालू आहे, जी सहरसापासून उधना या स्थानकासाठी चालवल्या जात आहे. ही ट्रेन महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, नंदुरबार अशा स्थानकांमधनं सध्या जात आहे. या ट्रेनला प्रवाशांचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद लाभलेला आहे. या वंदे भारत ट्रेनला आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनला देखील खूप चांगला प्रतिसाद प्रवाशांकडून मिळतो आहे. याशिवाय एक नवीन अमृत भारत ट्रेन ही पनवेलसाठी चालवण्यात येत आहे. ही माननीय पंतप्रधानांच्या हस्ते तिचा शुभारंभ केला जातो आहे. वंदे भारत शयनयान गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाडीला आरक्षण नाही. त्याविषयी ज्येष्ठ पत्रकार आणि रेल्वेचे अभ्यासक राजेंद्र आकलेकर म्हणाले, वंदे भारत स्लीपर ट्रेन कॅटेगरी हा एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आज इंडियन रेल्वेने इंट्रोड्यूस केली. आज सकाळी पहिली ट्रेन फ्लॅग ऑफ केली 17 जानेवारी हावडा ते गुवाहाटी या अंतरामध्ये. तर ही ट्रेन इंटरेस्टिंग अशा करता आहे की ही ओव्हरनाईट ट्रेन असेल, ओव्हरनाईट स्लीपर ट्रेन, ज्यामध्ये यू कॅन स्लीप अँड ट्रॅव्हल. आता ज्या वंदे भारत चालतात त्या आहेत साधारण वंदे भारत चेअर कार ट्रेन, या 300 ते 700 किलोमीटर या अंतरापर्यंत चालतात. पण ही वंदे भारत स्लीपर जी आहे ती 800 ते 1500 किलोमीटर या अंतरापर्यंत चालेल. आता या वंदे भारत कॅटेगरीमध्ये 3 कॅटेगरीचे ट्रेन झाल्यात ही इंट्रोड्यूस झाल्यानंतर. एक वंदे भारत स्लीपर जी 800 ते 1500 किलोमीटर, नंतर वंदे भारत चेअर कार जी 300 ते 700 किलोमीटर, ज्या खूप पॉप्युलर आहेत, आणि वंदे मेट्रो ही 100 ते 250 किलोमीटर इंटरसिटी ट्रेन टाइप्स आहेत. या 3 कॅटेगरी आहेत. वंदे भारत स्लीपर क्लासमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी असे 3 क्लास असतील आणि त्या रेग्युलर स्लीपर क्लासपेक्षा बऱ्याच कम्फर्टेबल आणि ॲडिशनल फीचर्स सहित असतील. यात एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट असा इंट्रोड्यूस केला इंडियन रेल्वेने आजपासून की या ट्रेनमध्ये RAC नसेल, म्हणजे जेवढ्या सीट्स तेवढंच बुकिंग, वेटिंग लिस्ट फॉर कॅन्सलेशन बट नो RAC. सो हा एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला या ट्रेनच्या बरोबर आज. आणि सध्या तरी ही गुवाहाटी आणि हावडा असली तरी पण लवकरच महाराष्ट्रात पण ही इंट्रोड्यूस होण्याची शक्यता आहे.
आणि मुंबईमध्ये साधारणतः आपण पकडलं तर मुंबई ते गोवा, मुंबई ते दिल्ली, मुंबई ते लखनौ अशा लाँग डिस्टन्स ट्रेन्सला ही गाडी रिप्लेस करू शकते, स्लीपर ट्रेन्स. पण ही गाडी राजधानीला रिप्लेसमेंट नाही आहे. राजधानी ट्रेन्स विल स्टे ॲज इट इज आणि ही ॲडिशनल नवीन कॅटेगरी ऑफ ट्रेन्स आहेत. वंदे भारत ट्रेनचा कन्सेप्ट असा होता की 2017-18च्या आसपास इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांना असं मॅन्डेट दिलं होतं की हाय स्पीड ट्रेन जी 130 किलोमीटर अंतराच्या स्पीडने धावेल आणि विथ ऑल द लक्झरी ॲम्युनिटीज विदाउट इंजिन. तर ICF चेन्नईने जे चॅलेंज घेतलं 18च्या एंडला साधारण ती ट्रेन तयार झाली. या ट्रेनला नाव होतं ट्रेन 18. नंतर जेव्हा पब्लिकली ही गाडी इंट्रोड्यूस झाली, या गाडीचं नाव चेंज करून वंदे भारत असं नाव दिलं गेलं आणि पहिली गाडी 2019ला दिल्ली आणि वाराणसी या स्टेशनच्या मध्ये धावली. नंतर त्याचं सिरीज प्रोडक्शन सुरू झालं. थोडी इंटरनल डिस्प्यूट्स होते. नंतर 2 वर्ष काही गाडी इंट्रोड्यूस झाली नाही. 2 वर्षानंतर साधारण 2022 मध्ये आणि 22 पासून या गाड्या सलग इंट्रोड्यूस होत गेल्या आणि भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये एक गाडी अशी इंट्रोड्यूस होत गेली. गाडीला आधी थोडासा विरोध होता कारण की ह्या गाडीला प्रायोरिटी मिळायची, बाकीच्या ट्रेन थांबायच्या आणि अमीरों की गाडी असं याला म्हणायचे. पण जसं जसं जास्त ट्रेन इंट्रोड्यूस होत गेल्या, ही ट्रेनचा परफॉर्मन्स बघितला, लोकांनी गाडी एक्सेप्ट केली आणि आज असं आहे की या गाडीत तिकीट्स मिळत नाहीत. बऱ्याचशा वंदे भारत 80च्या साधारण वंदे भारत आहेत आजकाल आणि साधारण 80च्या आधार प्रत्येक वंदे भारत फुल असतात. वेटिंग लिस्ट देखील मिळत नाही कधी-कधी. कारण की बिटवीन 2 सिटीज हा याचा प्रायोरिटीचा मुद्दा आहे. आता जी आज वंदे भारत इंट्रोड्यूस केली ती स्लीपर क्लास आहे, एक अपग्रेडेड व्हर्जन आहे, जी ओव्हरनाईट जर्नीजला उपयोगी पडेल. तर अशा प्रकारे आज पहिली गाडी इंट्रोड्यूस केलेली आहे आणि ही देखील मला वाटतं अशीच पॉप्युलर होईल, ज्याप्रमाणे वंदे भारत ट्रेन 18 झाली होती. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे, निवेदन संदेश नाईक.